आणि झालटा गावातील चावडी बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. सगळे खाली बसू सगळे न्यायासारखा बरा राहील. माझ्या अंगावर येईल नाही तर नसल्याला ताप नाही ताण असतो. मी कसं संभळतो मग मला माहिती. त्यांना बसत त्यांना ते पवाडे उले त्यांना कुठे उतरत. ते अंतरवालीचे त्यांना आरक्षण मात्र खरंच झालटा गावानी जे बोलून दाखवलं ते केलं. ते म्हणत होते फक्त एक चान्स द्या आम्हाला. लई दिवसाचं चाललं होतं त्यांचं. म्हणलं मग आपण संभाजीनगरची काम करणाऱ्या बांधवांचे सगळ्याचे जिल्ह्याचे पण तिथंच बोलू. आणि सगळे बांधव आज समाजाच्या न्यायासाठी एकत्र आले. झुंज द्यावा लागणार आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्याला लढावं लागणार आहे. इथं तू मी जर करत बसलो हातचा आल्याला विजय जाईल असं पाप आपल्या हातून घडू नये ही माझी सगळ्यांना पायाला हात लावून विनंती. तुमचं माझं काय असल नसल एवढ्या मोठ्या प्रवाहात होतं मी ते पण नाकारू शकत नाही. चिडचिड पण होती. गप्पा इकडचं चिडचिड पण होती हे पण खरं आहे. माझ्याकडून सुद्धा कधी विसरला असन तुम्हाला कधी फोन लावायचा कधी बोलायचा. तुम्ही समाजातले मायबाप विसरत चला. त्याची खुणगाट तयार व्हायला नको. विसरत चला सोडून देत चला. जो सोडून देतो जो विसरतो आणि पुढचं पाऊल उचलतो तो समाज नक्की प्रगतीकडे गेलेला असतो. माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही या समाजासाठी सगळ्यांनी मतभेद बाजूला ठेवा. आणि मला तरी असं वाटतं तुमची मान खाली होईन असं शक्यतो मी नाही पाऊल उचललं 2 वर्ष. ना मी कुठं कधी विकलो गेलो ना कधी फुटलो गेलो. समाजाच्या लेकरं फक्त डोळ्यासमोर ठेवली. हा समाज सोडून आपण कुठलं पाऊल उचललं नाही. लोक म्हणते संधीचं सोनं केलं पाहिजे. मी संधीचं सोनं माझ्यासाठी नाही पण माझ्या समाजासाठी 100% केलं. आज कुणाच्या लिकीबाळी कुणाच्या पोरं अंतरवालीत येत आहेत. काय असतं बघा समाजाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्याच्या नंतर सगळं दुःख विसरून जातं. मला पण खूप त्रास आहे. तुम्हाला वाटतं तितकं सोपं जीवन माझं सुद्धा नाही हे समजून घ्या. शारीरिक वेदना सामाजिक राजकीय वेदना मान अपमानाच्या वेदना ह्या सगळ्या खांद्यावरती घेऊन चालतोय मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो. चुका तुमच्याकडूनही झाल्या असत्या आणि माझ्याकडून झाल्या असत्या ते नाकारण्याची गरज नाही. परंतु ज्या ज्या वेळेस समाज संकटात येतो किंवा आणायचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपलं कर्तव्य असतं समाजाच्या लेकराचं रक्षण करणं. जात प्रगतीकडे न्यायची
तिला उंचीवर न्यायचं, तिला वरती न्यायचं. जातीची पहिली प्रतिष्ठा आहे, पुन्हा आणखीन वाढवायची. ही जर आपल्याला जबाबदारी पार पाडायची असली, खूप अपमान गिळून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. अपमान आपण स्वतः गिळवल्याशिवाय, मान सन्मानाला लात मारल्यामुळं समाजाचे लेकर आणि समाज स्वाभिमानी बनतो. आपण जर मान सन्मानात गुंतून पडलो, भेदात मनभेदात नाराजीत रुसव्या फुग्यात जर गेलो, आपल्या शेजारच्याला ती सवय लागते. आपण जे पाऊल उचलतो त्या पावलाप्रमाणे आपल्या आसपासचे कार्यकर्ते, समाज, भावकी, गाव, परिवार, कुटुंब चालतं. मला कितीही काही वेदना झाल्या, किती त्रास झाला, मान अपमान झाला, मी शेजारच्याला म्हणतो जाऊ दे, करत असते, काय होतं. मग असं बोलल्यामुळं समोरच्याच्या मनातली कटुता कमी होती. लोक आपल्याला अडाणी समजू द्या, आडमुठं समजू द्या, आपण आपल्या पोरा बाळासाठी, जातीसाठी, लेकरा बाळासाठी काय करायचं ते आपण ठरवायचं. खरं सांगतो, इथं जवळपास इथं बसलेले 60% लोक माझ्या ओळखीचे, जवळपास सगळे जिल्हा फिरवण्याची ताकद तुमच्यात आहे. इथं बसलेले एवढ्यातच एखादा पाऊल जर वाकडं पडलं असतं, तुम्ही जिंदगीत सोबत दिसला नसता. मी ती पुरी काळजी घेतली. काळजी यासाठी घेतली की मी माझं भविष्य नाही बघितलं. समाजाने केलेलं कष्ट, समाजाने लोकांसाठी वेचलेलं आयुष्य, स्वतःच्या लेकरापेक्षा लोकांचे लेकरं मोठे करण्यात मराठ्यांनी खूप आयुष्य दिलं. पण ज्या दिवशी आपली बारी आली ना, त्या दिवशी ज्यांना आपलं आपलं म्हणत होतो, तो आपल्या पोरापोरींच्या, लेकरा बाळांच्या भविष्याच्या नरड्यावर पाय द्यायला लागला. बरं झालं मराठा त्यांच्यामुळं, त्यांच्या वागणुकीमुळं पेटून उठला आणि कधी न मिळणारं मराठ्यांना आरक्षण मिळालं. हे बळच भाषण करायपुरतं करत नाही मी. तुम्ही जर येडे असते ना, तर म्हणले असते बस कर गप्पा, आता भाषण ऐकून ऐकून कंटाळा आलाय. सिद्ध करूनच दाखवलं. असून सुद्धा दिलं जात नव्हतं. कुणी पण गणित लावा, पुन्हा शोध घेऊन बघा, फक्त खरं बोलायचं शिका. कोणाचं तरी ऐकून मला टार्गेट करायचं, बोलायचं म्हणून नका बोलू. मग तुमचं खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं कधी सुद्धा होऊ शकतं. प्रामाणिकपणानं तुम्ही तुमच्याकडे दयाला विचारा. समाजाला ज्या दिवशी मायबाप मानलं, त्या दिवशी प्रामाणिकपणे मी पोरासारखं काम केलं. 58 लाख नोंदी मी बोललो नाही. माननीय शिंदे साहेबाच्या समितीनं सरकारला तो अहवाल दिला. एका नोंदीवर तुम्ही 5-6 धरा, तरी 3 कोटी मराठी आपण आरक्षणाला घातलं. आणखीन काय करायला पाहिजे, याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे. हे भाषणात बोलून जाईल. भाषण संपल्याच्या नंतर, कार्यक्रम ही बैठक संपल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी एक खोट्यात ठरविलं असतं. मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय असेल, कितीक सांगावं तितके. हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं, त्याच्यासाठी मी तुमच्याशी निष्ठेनं राहिलो. मी तुलना माझी दुसऱ्याशी कधी करत नाही, करणार पण नाही. आणि मी त्या मस्तीत माझा जगत बी नाही, नुसतं खोटं सांगत नाही. आपल्याला इथं असे लोक आहेत की त्यांनी 30-30 वर्षे, 20-20 वर्षे, 25-25 वर्षे, 15-15 वर्ष संघर्ष समाजासाठी केलेला. जर 2-2 कोटीची सभा घेणारा माणूस जर असता ना,
गावात आलाच नसतं. ते तिकडच हवा जगलं असतं, हेलिकॉप्टरला असतं फड 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 करीत. तुमच्या रक्ताशी बेमानी नाही करत, तुमच्या पायाजवळ आज बी गरीबाची. कारण मला त्या मोठेपणात जगायचंच नकोय. मी 20 असले तरी जातो, 50 असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. कारण ज्या गरीबाला माझ्याकडून अपेक्षा आहे ती पुरी करायचा फक्त मी प्रयत्न करतो. आणि असं तसा करत नाही. अरे हे मनोज जरांगे तुमच्या पायावर जीव सुद्धा द्यायला तयार आहे, पण हटायला तयार नाही. मला जर सरकार उद्या सकाळी म्हणलं ना तुला आरक्षण देतो, तुझ्या समाजाला आरक्षण देतो, तुझ्या अंगाचं कातड काढून आम्हाला दे, 1 सेकंद सुद्धा लावणार नाही. सगळं कातड अंगाचं काढून सरकारला दे. कारण बेगडीपणा करणारा मी नाही. हा एक गोष्ट खरी आहे, मला मोहन कोणी शेंगा आणले का राग येतो, ही गोष्ट खरी आहे. कारण मी कुठे दोषीच नाही. तरी कुणाचं तरी ऐकून उगाच बोलायचं जर म्हणलं तर मग आता मराठ्याचा म्हणल्यावर राग येणारच ना राव. आपण सगळे पाटलच, तुम्हाला नाही का राग येत? फोन नाही केला, मला फोनच नाही केला त्यांनी, नाही बोलिलं, एखाद्या जय शिवराय नाही घातला रुसलाच. काही काही तर असे रुसलेत माझ्याकडे बघतच नाही. आता बघू तरी कोणाकोणाकडे काही काही म्हणतात हातच वर केला नाही मला. आता मग खवाटे मोठे जे आले हात वर करू करू. माझं एकच म्हणणं आहे, कुणाकडे बघल, कुणाला जय शिवराय घालल नाही घालल, कुणाला फोन नसन केलं, काय नसन झालं, रुसू नका गाड्यावर. एकच डोक्यात ठेवा, त्यांचं शिका. बोलल नाही बोलल काय करल, पण आपल्या लेकरा बाळासाठी इमानदारीने लढतोय ना. नाही बोललात नाही बोलला, आम्ही ताकदीनं मुंबईला जाणार आहे. हे आपल्याला करावंच लागणार. ज्या दिवशी आपण संयमाच्या यादीत येऊ, ज्या दिवशी आपण इमानदारीच्या यादीत येऊ, ज्या दिवशी समाजाच्या पोराबाळांचं रक्षण करायचं या दृष्टिकोनातून आपण त्या यादीत बसू, त्या दिवशी मराठ्यांकडे वाकड्या नजरेनं कोणी बघणार नाही. अशी परिस्थिती झाली. आता मग आजपासून तुम्ही फोन लावत होतो थोड्याफार जणांना, ते बंद करून टाकलं. बोललं घेतलं की टाकून देते. ते का टाकायसारखं तरी आहे बरं. मी जे बोललो ते मीडियात बोलतो, भाषणात बोलतो, मग बाकीच्याला वाटतं मला कसं का नाही आला. 10-5 जण माझ्याजवळ बसतो, ते लांब केला बोला बरं, मला नाही सोमवार राहत. मग मी म्हणतो घे इकडे, लगेच बोलवतो, लगेच दुसरं फुगलंच. मला नाही बाबा बोललो, बंद करून टाकलं. तू बोलत होतो इकडून तिकडून, मी आता मी सगळंच बंद करून टाकलं. म्हणलं नकोच आता फोनवर कोणालाच नको बोलायचं, ताणच नको डोक्याला. समोरचा कधी काही मला सांगत असतो की थोडे रुसल्यासारखे झाले, उलशी बोला म्हणलं बोलतो. मग काय आता उलशी कमून मग मी एकदा पट्टा धरलो, कानाला मोबाईल लावलं, टुटत नाही खाली. भूमिका आपल्याला संयमाची ठेवावं लागणार आहे प्रत्येकासाठी. मी या संभाजीनगरच्या बैठकीला, झालटा फाट्याच्या त्या झालटा गावच्या बैठकीला यासाठी आलो. पुन्हा एकदा सांगतो, वेळ तुमच्या हातातली गेली नाही. संधीचं सगळेजण सोय नका. पुन्हा 40 वाटा, ज्याला जिकडे जायचं तिकडे जाय. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना पण सांगतो, ज्या दिवशी समाजावरती, जातीच्या लेकरावरती संकट उभा राहतं ना, त्या दिवशी असं तुटून पडावं लागतं समाजाचं आणि समाजाच्या पोराबाळाचं रक्षण करायला. मी या संभाजीनगर मधून सगळ्या पक्षातल्या भाजप असो, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम, काय काय असं सगळ्यांच्या पक्षातल्या सगळे आमदार, खासदार, मंत्र्यांना विनंती करतो, जर माझ्या लेकरा बाळाला समाजाला जर त्रास द्यायला लागले, कधीतरी माझ्या समाजाच्या लेकराच्या पाठण हात फिरायला बाहेर या.
एकदा तरी जीवनात तुम्हाला मरताना असं वाटलं पाहिजे, ज्या दिवशी माझा समाज संकटात आणण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी मी रस्त्यावरती होतो, समाजाच्या खांद्याला खांदा लावून होतो. आणि सगळ्या पक्षातल्या नेत्याला, पदाधिकाऱ्यांना, त्यांचे अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सभापती, जिल्हा परिषदचे महापौर, नगराध्यक्ष, आमदार, माजी आमदार, खासदार, मंत्री यांना सगळ्यांना आव्हान आहे. समाजाला कधीतरी वाटलं पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे, समाज जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या समाजाच्या लेकराला वाकड्या नजरेने जर बघितलं तर रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही. एकदा गर्जना मराठे करा आणि त्या भूमिकेत तुम्हाला उतरावंच लागणार. काही नाही करून बोललं जात आहे राव, काय नाही करून. याच्यापेक्षा काय शांतता बाळगू? इथं बसलेले मराठी मला सांगून टाका काय चूक आहे माझी. तुम्ही म्हणता ते ऐकायला तयार आहे. मला काय कमायचंय? कुठं कमायचं असतं तर मागच मोठा घेऊन पळून गेला असतं, तर मला सापडू नसतं, इतके दिले असते मला. मी काय चूक केली मला सांगा? समाजासाठी राजपाट करतो, उपाशी तापाशी राहतो, रक्त घालतो, समाजाच्या लेकराला मोठं करतो, रोज अंतर्वाहित लेकर येते. काय एक अशी गरीबाची लातूर जिल्ह्यातली मुलगी आली होती, त्यांचे आई बापा रडून सांगत होते, मी माझ्या आयुष्यात पूर्ण ताकदपणा लावली असती तरी माझी पोरगी मी कधीच MBBS करू शकलो नसतो. काल टॉपच्या कॉलेजला माझ्या लेकीचा नंबर लागला म्हणून सगळं गाव कुटुंब रडत होतं आनंदात. एकट्या लातूर जिल्ह्यात 30 मुलं लागले, एकट्या लातूरमध्ये. ते मास्तर आलं, भेद आलं, ते म्हणलं आपलं नाव सांगू नका बाबा, माया मग लागत. म्हणलं नाही सांगत बाबा, काय सांग. ते म्हणे 7 वर्ष इथून पाठीमागं 5 नाही तर 6 पोरं लागायची दरवर्षी. तुम्ही लातूरला यायचं कळालं, रातभर झोपलो नाही म्हणे मी. केव्हा येतोय तुम्हाला दाखवतोय. 30 पोरं पहिल्यांदा लागले म्हणे मराठ्यांचे, 30 पोरं पहिल्यांदा. आणि ते कोणतं तरी टॉपचं कॉलेज येते. राज्याचा डाटा मी आणखीन घेतला नाही. मग राज्यात किती लेकी बाळी गेले असते. आता पाठीमागच्या आठवड्यात भरती झाली महावितरण, 750 लेकरं गेले हो आपले. मग तुमचं माझं मतभेद आणता कुठं? तुमच्या आणि माझ्या लफड्यात नसलेला समाजाचा बळी जायचा. तुमच्या माझ्या साध्या चिल्लर नाराजीमुळं समाज कशाला पणाला लावायचा? आपण आपलं काय असेल तर आपण बघू, समाज नको पणाला लावायचा. एकदा जर समाज मोडला ना, उठणार नाही. बरं तुम्हाला खोटं सांगत नाही, एकदा जर समाज मोडला तर उठणार नाही. मी एवढा तग धरून आहे, माझी पाटणे थपटीत नाही, इतका तग धरून आहे. उभा राहता येत नाही, चालता पण येत नाही आणि त्रास पण लई आहे. पण समाज मला हरताना बघायचा नाही म्हणून मी तग धरून आहे. आणि मी हरून देतोय नसतो. मी समाजाला हरून देत नसतो. कोणाचा बाप येऊन दे. आपल्याजवळ एकदा गोडीत असतं, दुसऱ्या बारी काय असतं तुम्हाला माहिती आहे. कोणासाठी काय चुकीचं केलं मी? 2 वर्ष वेळ दिला. काय पाहिजे आणखीन तुम्हाला? या संभाजीनगर मधून सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगतो आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो. मी जास्त मीडियावाल्याचं ऐकतो. ते म्हणले थोडा आवाजावर बोलत जा. त्याला म्हणलं बरं जाऊ द्यावं, थोडं बोलत जा. काय करता मग? कारण माझा स्वभाव कसा आहे सरळ सांगतो मी तुम्हाला. जो माझ्या समाजाची सभ्य वागतो त्याच्या संग मी सभ्य वागतो. आपला धंदा तसला. माझ्या समाजाची तुम्ही सभ्यच वागत नाहीत, असभ्य वागता. माझ्याकडून कसं सभ्य भाषेची तुम्ही अपेक्षा करता? ज्या समाजानं तुम्हाला ही खुर्ची दिली कधीच मिळणार नव्हती, पश्चाताप करत होते, इतके मेटाकुटीला आला होता, पुढे हात टेकले होते. माझ्या मराठीशिवाय सत्ता नाही येऊ शकत कोणाची. आज तुम्हीच कुरघोडी करायला लागले मराठ्यांवरती. मराठी ही साधी सोपी गोष्ट नाहीये. उगा मी शांत बस म्हणतो म्हणून कुठे शांत बसते, नाही तर ते असे खळ्या खाणतेत.
ते म्हणतात आरक्षण राहू द्या थोडं मग बघायचं की एकदा यांच्याकडे. म्हणलं नको बाबा गप बस. हे रिअल आहे. हे जात उलट काही काही ओबीसीचे बांधव म्हणतात आपल्याला आंदोलनात असणारे मराठी इतके शांत कसं आवडले असते ना ते कवच ऐकून घेत नाहीत. अरे म्हणलं बाबा आम्हाला असं उचकून आमचा देवारा केलाय. कोणी म्हणतो तो पाटील आहे. मग पाटील म्हणले गेले की भया मागे सारी ते आणि आपण सगळे तैटच आहेत. मला ना नुकसान न होता समाजाला काय जितकं देता येईल तितकं द्यायचा मी प्रयत्न करतोय. तुम्हाला काय करायचं दगड हाणले तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. तुम्हाला काही देणं घेणं का तुम्हाला आरक्षण देतो ना. तुम्ही फक्त शांत राहा. दगड पेड जाळ पोळ नको. आरक्षण मिळतंय टेन्शन घेऊ नका तुम्ही. नुसतं गोटागोटीनंच आरक्षण मिळतं असं काय नाही. मी याच्यापेक्षा काय करू या राज्याला माहीत असावं. राहू दे रे शांत उभा राहा. बाकीचे त्यांना नाही खाली बसायचं. तुम्हाला काय करायचं त्यांना उभं राहायची सवय. काय टपाटपात घुसले होत असं म्हणलं. आबा याच्यामुळेच मराठ्यावर जळत येत आपल्या ते म्हणजे हे मराठी एका नगरला ऐकत आता पहिले असं होतं तैट व्हायचं. आता मग खाली बस म्हणलं ते मग नाही बसायचं बाबा तिकडं. आता आपण आता मग खाली बसतो जागा देतो. आणि तुम्हाला एक सांगू मला हौस नाही या जागेची खोटं नाही सांगत. पण बरं झालं ते समाजाने केलं आणि समाजाने सुद्धा मोठं मन दाखवलं. रेंड्यात बसा सवय लागले मराठ्याला म्हणूनच मराठा सुधारणार आहे. आता आपण जशी सवय असेल तसं समोरच्याला लागतं. तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगत होतो. पोराव इकडं कोण बुडबुड बोलायचं बंद करा बरं का. बारीक बारीक असले तरी तुम्हाला आरक्षण नाही लागत का. खरं मतदानच महती. त्यांना एकदा मोठं होऊन द्या बघा मग ते कसं करते. तुमचं कोणाचंच ऐकत नसते ते. बारकाल्या पोराने बोल नका आता. पोट्टेन लयच बेजार केला राव मला. मुंबईला जायचं कोण कुठं चढत आणि मग ते झालं ते शिपी कोण कोण असतात का कमिशनर ते म्हणतात बिल्डिंग वर लांब चढ येते. आता म्हणलं मला दिसतच नाही. ते म्हणले चढ आपण तेवढे खाली घ्या. म्हणलं तर खाली कसं घेतो चढलेलंच माहित नाही. मग मुख्यमंत्रीच आले. खरं सांगतो मी खोटं बोलत नाही समाजाला म्हणून तर समाज माझ्यासोबत. मुख्यमंत्री आले ते म्हणले वर कसं चढे म्हणलं मला नाही त्यांना जाऊ विचारा. 17 ताळे बिल्डिंग वर बघा ते चढणं. तिला पायऱ्या नाही फोयऱ्या नाही काही नाही. त्याच्यात सुद्धा हे मुंबईत त्यांना टेन्शन येतंय. हे आता दाटून तर खाल नाही घेतल्यासारखं करतंय. मला त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलं हा बघ मायानं रात पोटात असं होतं. ते म्हणले त्याला फुल टेन्शन आलंय पण ते दाखवतोय असं नाही का एखादा नाही का घेतच नाही कोणाला असं दाखवत असतो. बळच छातीकडे जातं. मी छाती काढून ते का एवढी बी नाही सगळी काढून काय करतो. तसं झालंय त्याच ते घाबरल्यासारखं दाखवत नाही फक्त आणि मग ते येतं. आणखीन मराठ्याची दखलच नाही घेतली. असं असं चाललेलं आहे. पण त्यांचे मंत्री म्हणतात लय पातळ झाली. मी नाव सांगा बरं का कचऱ्यात आला भिव मंत्री म्हणला म्हणून त्याला काय मग काय चाललंय ते उगच लोकांना काहीतरी गैरसमज जावा. लोकांना काहीतरी वाटावं किंवा मला दखलच घेत नाही मराठ्याचं जवळ आलं तरी काही नाही. आतून सगळं खलबत चालू जमू आणि नसले खलबत आम्ही मुंबईत गेलो सुरू करू. मुंबईत बसलो खलबत सुरू होतं त्याला काय. मी आशावर जगत नाही कधी. मी कधी आशावर जगत नाही. मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे. मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे. आणि लढून मिळू. मी कट्टर आहे उपोषणाला. मरून जर वापस नाही आलो ना तर मग बोला. एक तर आरक्षण घेऊन येणे देताना मरूनच येईल. मैदान सोडणार नाही. तसं मैदान सोडणारे अवलाद आपले क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलो. क्षेत्रीय मराठ्यांकडे 2च विषय असतात. मैदानात जर उतरलं विजयाचा टिळा लावून वापस यायचा नसता मरून वापस यायचे क्षेत्रीय मराठ्यांचं वाक्य. असा अर्धा सोडीत नसतो. फळकोटा नाही परत. 1 वर्षभर केलं
2-3 महिने केलं आणि बस झाला आता कव्हर करू, तुकडाच पाडणार आरक्षणाचा, अर्धवट नाही सोडणार. मी वेळ देऊ किती? काही लोकांना वाटत असेल यांनी सरकार सगळं चर्चा करावं, वेळ द्यावा. किती वेळ देऊ भाऊ? तुम्हाला आत्ताचं उपोषण आठवत आहे का? शेवटचं मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय, राज्य ऐकतंय सगळं, तुम्हाला पण माहित असं म्हणून पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय. आणि ज्यांना ज्यांना मुंबईत वाटतंय की आमच्यामुळे ट्रॅफिक जाम होईल किंवा मुंबई जाम होईल, खास करून मुंबईकरांसाठी पण सांगतो, या छत्रपती संभाजीनगर मधून जाहीरपणा सांगतो, आता शेवटचं उपोषण झालं त्यावेळेस सुरेश धस साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं. हे सगळे मीडियात आले. आत्ताच सरकार स्थापन झालंय. ऐका बघा, आत्ताच सरकार स्थापन झालंय. मी म्हणलं झालं की 1 महिन्याची वेळ घ्यावा, कारण त्यावेळेस 3-4 महिने झाले होते. 3 महिने 1 महिन्याची वेळ घ्या. ते म्हणले नाही 3 महिन्याचा वेळ घ्या. आता सरकार स्थापन झालं 8 महिने झाले. म्हणजे त्यांना देतात 3 महिन्याचा वेळ, 6 महिने झाले, दुप्पट. मुंबईकरांना सांगणं आहे, चूक आमची का त्यांची तुम्हीच सांगा. गॅजेटियर तिन्ही पण हैदराबादच्या सह 11 महिने झाले. 11 महिने घेतलेलं. कधी लागू करायचं? काय त्याच्यात वाचण्यासारखं? तुम्ही जर म्हणता मला अभ्यास करायचा, मला वाचायचं, त्यात वाचण्यासारखं काय आहे? 58 लाख नोंदीचा अहवाल दिलाय. मराठा आणि कुणबी एक ही पहिली मागणी आपली. त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो. ठीक आहे म्हणलं, आधार. आता 58 लाख नोंदीचा अहवाल, कायदा पारित करायला तुम्हाला आधार पाहिजे किती? ओबीसी जेवढ्या जाती गेल्या त्यांचा कोणाचा आधार नाही, तरी पण आरक्षण दिलं गेलं. आमचं कुठं पोट दुखतंय तुमच्यासारखं? तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण झालं, राहू द्या तुम्हाला. पण 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आता हरकत काय मराठा आणि कुणबी एक जे आर काढायला? सरळ आणि सोपं. प्रत्येक वेळेस दिला. वाशीतून आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, त्याला सुद्धा वेळच म्हणते. 1.5 वर्ष झालं. किती वेळ द्यायचा? मुंबईकरांना त्रास होऊ नये, सरकारला त्रास होऊ नये म्हणून मराठ्यांनी ती भूमिका घेतलीच ना. वेळोवेळी तुम्ही अडचणीत नाही आले पाहिजे, आम्ही पण अडचणीत नाही आलो पाहिजे. तुम्ही 6 महिन्यात सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू म्हणले, का केली नाही? काय चूक आहे बाबा आमची? आता प्रश्न आहे, आम्ही तुमचं काय ऐकावं? मुंबईत येऊ नये हे काय ऐकावं? आम्ही काय चूक आहे आमची? 2 महिने मागितले, 3 महिने दिले. 30 दिवस मागितले, 40 दिवस दिले. हे मुद्दाम मी सविस्तर सांगायला लागलो, कारण मला वाटतं आता ही याच्यानंतर बैठकच होणार नाहीये. कारण मला सुद्धा थांबून आमचं हे निवेदन सुरू आहे अंतर्वाली, त्यामुळे आता गाव सोडत नाही आम्हाला. म्हणून सविस्तर यासाठीच सांगायलो, वेळ द्यायचा यांना किती. चूक दाखवा मला. तुम्ही आडमुठेपणा करायला लागले. चला समाजाचं ऐकतो. प्रत्येक वेळेस वेळ दिलाय. पहिल्यांदा म्हणले गॅजेटियर नाहीये इथं, ते सत्य आहे. महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही तर लागू कुठून करते? ठीक आहे म्हणलं, काय केलं पाहिजे? जवळ घ्या. ते म्हणले तुमचं घेत नसतो आम्ही. आयला म्हणलं तापच झाला आता. म्हणलं मग शंभूराजे आले. ते म्हणले आम्ही हैदराबादला जाऊन आणतो. म्हणलं आणा. गेले. तिथला मुख्य सचिव म्हणे आम्ही तुमच्याकडे देत नसतो, कारण तुम्ही सरकार आहे, शासनाकडे आम्ही देत नाही, प्रशासन पाहिजे आम्हाला.
झाला का गोळ? बरं एवढं मोठं गॅजेट जर देत होते तर मला काय चावतं का ते? एका नोंदीसाठी जीव जातो भाऊ मी एका नोंदीसाठी एवढं मोठं गॅजेट कसं काय सोडील? गॅजेट हैदराबाद जवळ, महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही. जर असतं तर उत्तर पण देतो तुम्हाला मी. जर असतं तर शंभूराजे कशाला गेले असते मुख्य सचिवाला घेऊन दुसऱ्या वेळेस? मग आम्ही सांगितलं तुम्ही मुख्य सचिव घेऊन जा. पुन्हा इमान केलं, त्याचा डिझेल राखेल घातलेत काय असते होतलं की पळले. त्यांचा मुख्य सचिव, आपला मुख्य सचिव आणि शंभूराजे देसाई साहेब स्वतः आंतरवालीत येऊन त्यांनी सांगितलं 9,000 कॉप्या आम्ही अटेस्टेड करून आणल्या. आता काय अडचण आहे? तिथे एक शब्द वापरला होता, नुसतं गॅजेट आणि दस्तावेज आणून जमणार नाही. तिकडच्या सरकारनं यांना हस्तांतरित करताना जर अटेस्टेड करून दिल्या तर आपलं आरक्षण टिकत. म्हणलं अटेस्टेड करून आणा. मग शिक्के मारायला पेटा घेऊन जा आपल्या इकडून, त्या नुसते शिक्के हनादानादान. मग काय अडचण आहे? आणल्यामध्ये दिल्या. पुन्हा काय घोळ झाला काय माहित नाही. 2 महिने म्हणले समिती स्वतः आणणार आहे. म्हणलं समितीला आण म्हणा. पुन्हा समितीला इमानाचा दणकाच उठेला होता त्यांनी. पुन्हा समितीनं जाऊन आणलं. शंभूराजेने आणलेलं 13-14 महिने झाले आणि समितीनं आणलेलं 11 महिने होऊन गेले. किती दिवस अभ्यास करायचा? काय चूक आहे माहीत? मी नाही ऐकत. होऊ दे काय होतं ह्या बारी नाही ऐकत. मी मुंबईत घुसणार आहे. होऊ दे काय होत. तुम्ही एवढं आमचं लेकरा बाळांचं वाटोळ बघत असाल तर मी नाही सोडू शकत. या घालता गावात जर तुमचा सातबारा असेल तर तुम्हाला जमीन दिलीच पाहिजे. या मताचा मी कोणत्या ओबीसीचं मागत नाहीत, कोणाचं नको आम्हाला. आमचा जो हक्क आहे ते उत्तर द्या. सरकारी दस्तावेज आहे, गॅजेटियर मध्ये सरकारी दस्तावेज. काय अडचण आहे तुम्हाला द्यायला? शाहू राजांच्या संस्थांचं, सातारा संस्थांचं गॅजेटियर आहे. पश्चिम महाराष्ट्र त्याचा सगळा बसतोय. अडचण काय तुम्हाला द्यायला? बॉम्बे गव्हर्नमेंटचं द्यायला तुम्हाला हरकत काय? कारण त्यावेळेचे शासक सुद्धा तेच होते. कोणाचा काय व्यवसाय आहे, कोण काय करतं याचा सगळा लेखाजोखा त्यांनी ठेवला होता. अडचण काय? तुम्ही हसून जर देणार नसलात तर मग या अवघड. याचा अर्थ असा होतो जाणून बुजून आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करायला ते निघाले. याचा अर्थ दुसरा होत नाही. आता तुम्ही आणि आपण ठरवायचं वाटोळं होऊन द्यायचं का आरक्षण आणायचं. कारण काय असतं लक्षात ठेवा, एकदा जर लेकरा बाळाचं वाटोळं झालं तर पुन्हा संधी नाही. शिक्षण लय महाग झालंय आता. एवढी 60% गोष्ट न राहिली. बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे, सांगू का? टाइम ऐकतो मला नाही म्हणता नाही दणका उठेलाय. बीड जिल्ह्यात एक माजी मंत्री आहे, त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला. त्यांना नावाची विचारत राहील तुमचं सांगू का? नाही त्यांना विचारत राहील, त्यांना अडचण येऊ नये म्हणून. आपण कोणाला अडचणीत आणत नाहीत म्हणून तर ह्या मराठ्यावर विश्वास आहे सगळ्यांचा. गैरफायदा नाही घेत आपण कोणाचा. मला बोलल्याशिवाय मी कोणाला माघारी बोलत नाही. मला बोलला का मग सुरू करतो. त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्याच्या नंतर त्यांचं कोणी प्रमाणपत्र निघालं. 2% हुकलं त्यांचं पोरग. 2% हुकलं म्हणजे तुम्हाला हे सांगतोय श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे. श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅट बसलेला असेल तर त्यांनी काढून टाका. माझ्याजवळ पैशाचे, अमुकाचे, प्रॉपर्टीचे. लेकरा बाळ सुखात नाहीत. लेकरा बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. मित्राबरोबर राहतं, आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहती, तिला वाटतं आपण त्यांच्यात थोडीच तोड चाललो पाहिजे. ते तुमच्या प्रॉपर्टी नाही बघत. ते जर एखाद्या टक्क्यावर हुकलं ना ते रात्रंदिवस घरात विचार करीत बसतं. ते लागलं, मी नाही लागलं, ते लागलं, मी कसं का नाही लागलो. तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत.
लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या, त्यांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्या माजी मंत्र्याचा पोराचा 2% नंबर हुकला आणि 6 महिने प्रमाणपत्र निघालं. त्यांनी ते मार्क जोडले. 8 मार्क शिल्लक राहिले त्यांजवळ. ते उठलं ना अंतरवालीत आलं. ते म्हणे हे प्रमाणपत्र जर 6 महिने आधी निघालं असतं माझं लहान पोरगं कलेक्टर झालं असतं. म्हणजे श्रीमंत सुद्धा डोळे उघडा. राजकारणाच्या येडापायी राजकीय नेत्याला सत्तेला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना आधी मोठा माना, स्वतःच्या लेकराला आधी मोठा माना, तरच आपण सुधारणार येत नाही तर नाही सुधारत. मग तुम्हाला मानावंच लागणार आहे. कारण या युगात कुणी कुणाचं नाही. आपलं जर दुखायला लागलं, आपण जर आजारी पडलो, दवाखान्यात जर आपण गेलो, कोणता नेता आपल्या पाठीवर हात फिरायला येणार नाही, पण आपलं पोरग किंवा पोरगीच आपल्या तोंडावर आणि पाठीवर हात फिरायला येणार आहे. मराठी ध्यानात ठेवा. म्हणून आधी लेकर बाळ आपले समाजाने लेकर बाळ मोठं करायचं बघा. इथं श्रीमंत मराठ्यांच्या डोक्यात काय हवासंत काढून टाका. प्रत्येक मराठ्यांच्या मनातलं आपण काम करतो. गरिबाचे लेकर हजारात अधिकारी बनायला लागले आता. हजारात. मला वाटतं नांदेडचं पोरग काय नाव आहे त्याचं, कलेक्टर झाला आता 2-3 दिवसापूर्वी कुणबीत ओबीसीतून. तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुमच्या दारापुढं गाडी लागली पाहिजे लाल दिव्याची. सन्मान वाटणार आहे. कॉलर टाईट करून चालणार तुम्ही रस्त्याने, कॉलर टाईट करून. तुमची मुलगी लाल दिव्यातून आली, तुमचा मुलगा आला, PSI झाला, तहसीलदार झाला, इंजिनियर झाला, MBBS ला गेलंय, BHMS ला गेलंय, MD झालंय. आपले पोरं हुशार असून सुद्धा जे पद मिळवायचे ते आरक्षणामुळे नाही मिळू शकत. आपण पडू द्या तुमच्या गाडीवरती महाराष्ट्र शासन नाव, भारत सरकार नाव, काय चावत आहे काय तुम्हाला? तुम्ही जर श्रीमंत असताल तर तुमची उंची आणखीन वाढत. इथं शेती साथ द्याय ना. पाऊस येतो तर वर येतो, या काही की लगेच बंद होतो, मालाला भाव नाही, झालं नुसतं. खड्डा भरायला घरात सुद्धा कोणीतरी नोकरीला लागतं. म्हणजे इकडचा खड्डा इकडं आणि इकडचा खड्डा इकडं भरायची ताकद मराठ्यात तयार होईल. नुसतं शेती कसतो आपण, नुसती शेती कसतोय आपण आणि रात्रंदिवस लेकरा बाळांचं स्वप्न बघतो. साहेब सोपं नका समजू. इथं पोराला किंवा पोरी जर फीस कमी पडली ना तर 50,000चे दार झिजावं लागते. 50 जणांचे दार. आई बापाला माहिती आहे जमीन कशी घाण ठेवायला लागते, कशी सोडायला लागते, कसा ऊस तोडावा लागतो, कसं कंपन्यात कामं करावं लागतं. लेकरा बाळाला उंचीवर नाही, नुसतं झोपत बसू नका. भूक लागली, उशीर झाला, काही जण लगेच गाड्याकडे बघायला लागले. जसा रोगाने आणून बसेला इथं. इतकं जागा राहावं लागणार आहे ना. जेवतो ताट लोटायची वेळ आली आता. समाजावरती चालून जर एखादं संकट आलं तर जेवतो ताट बाजूला लोटून त्याच्यात सहभागी व्हावं लागतं. असं कधी होतंय का? तुम्हाला कोणी मारायला आलं आणि तुम्ही घरात बसलात आणि मग तुम्ही मला थांब थांब जरा कपडे घालतो, मी आणखी जेवलोच नव्हतो. तुम्ही हाय तसंच उठता ना. कारण सामना आणि संघर्ष जसं असेल तसंच करावा लागतो, तर विजय होतो, नाही तर विजय होत नाही. अंग राखून मिळत नाही. उपोषणला बसायचं मग मी मरण का काय मरणार आहे तुला कोणी बसायला सांगितलं होतं? परवा नाही करायला लागत. मरण येणार आहे का विजय होणार आहे बसताना त्याचा विचार नाही करायचा. अंग राखून काम केलं तर समाज डुबतो. समाज डुबवून द्यायचा नसला, जे होईल ते, जे कंपाळावर लिहिलेलं असेल ते होईल. मैदान सोडून जगायसाठी जीवन जगायचं नाही. मरू दे एक मेला तर. करोडो तर माझ्या समाजाचे लेकर सुखी होतील ना, हे उद्देश मनात घेऊन रात्रंदिवस लढतो. नाही भेट मारायला. आत्ताच नांदेडला दवाखान्यात होतो, नाही थांबलो. मला माहिती आहे आता हीच वेळ आहे मराठ्यावर गुलाल फेकायची.
काही काही लोक आपले म्हणतात, काही काही तुम्ही घोडे लगे जाऊ नका, तुम्हाला काय नीट आहे. जो माझ्या समाजाशी वाईट बोलतो मग नाही इच्छा त्याला नीट बोलायचं. आणि तुम्हाला काय करायचं, त्यांना माहित भाषा कळते. याच्या आधी काय गोडीत सांगितलं नाही, याच्या आधी मराठ्यांच्या लढाई झाल्या नाही, मोर्चे आंदोलन झाले नाही, त्यांनी समजून सांगितलं नाही सरकारला. कायद्यात, घटनेत, समितीनं, आयोगानं शांततेत मोर्चे काढले, हजारो बैठका पण घेतल्या. लाईट आली काय, पांद्या द्यायचं काय, जुळलं. आपले लोक इथून पाठीमागे लढणारे 20-20, 30-30, 40-40 वर्षापासून मथरे झाले पण यांनी नाही ऐकले. मग तुम्हाला काय देणं घेणे आता, यांना जरी होच मार्ग पाहिजे तर बर उद्यापासून बंद, उद्यापासून घोडे लावायचं बंद करतो. पण एक उत्तर द्या मला आधी, तुम्ही बसलेले सगळेजण, आणि खरं उत्तर द्यायचं, खोटं नाही. तुमचे आई बापा घरात बसलेत आणि तुम्ही दारात बसलेले. तुमच्या आई बापाला कोणीतरी शिव्या देतोय, अपमान करतोय, दारात बसलेलं पोरग गप बसन का? आणि ते पोरग जर गप बसत असलं तर मराठीचं पोटच नाही. याच्या अगोदर सगळ्यांनी यांना समजून सांगितलंय. संघटना होत्या, ग्रुप होते, समन्वयक होते, मोर्चे होते, सगळ्यांनी यांना कायद्याने समजून सांगितलं, हुशारीनं सांगितलं. नाही जमत यांना, ते उलट्या खोपडीचे. आणि महाधोरणाचं मला उलटे कामं करायला सवय लागली पहिल्यापासून, मी उलट्या खोपडीचाच. मराठी जर म्हणलं कोणी हे मिळत नाही, मग मी म्हणत असतो कसं काय मिळत नाही बघू, मग आपलं उलटं काम असतं. मराठी म्हणत होते ओबीसी महाराष्ट्र कवाच मिळू शकत नाही. ऐ लोकांना पडायची तयारी मराठी. ओबीसीतून आरक्षणच मिळणार नाही म्हणले, मिळालं की नाही? तो पण आहे लोविद, तुम्ही बी मला जातवान लागला तर मी बी पिल्लू जातवानाची. इथं कोणीच कोणावर नाराज होत नाही. आणि समाजाची दशा बदलायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागणार. सगळं सांगितलं बाबा यांना समजून, मोर्चात सांगितलंय, बैठका झाल्यात, उलट यांनी आपल्या आपल्या लोकांचं वाटोळ करून टाकलं. खरं सांगतो मी तुम्हाला, खोटं नाही. अर्धे चर्चा करायला गेले ना, अर्धे आत नाही गेले की आतल्यानेच सांगायचं तुम्ही वाजवा त्यांचं, बाहेरच्याने वाजले त्यांचं, तो का समाजाचा मालक आहे का, बोलला कस का, समाज निघाला गोटे घेऊ. बाहेरच्याने आतल्याला नाव ठेवायचं, आतल्याने बाहेरच्या ठेवायचं, बाहेरच्याने आतल्याला ठेवायचं. याच्यात आपलेच लोक संपले त्यांनी, इतके डावाडे लोक आहेत. म्हणून मी ती चर्चाच नको म्हणलं शिष्टमंडळ नको, फेष्टमंडळ नको, कुणी मालक नाही, मी बी नाही. मी आजही मला आमदार नाव लावतो, नकोच म्हणलं ते लफडं. मी एकदा 4 पाटील होते, आणखी ते माघारीत नाही आले. नकोच ते लफडच नको ते. तुम्हाला एक इथं चर्चा करा, काय करायचंय, आरक्षण द्यायचं का नाही इथं सांग, खोलीत तेच सांगणार आहे. एकदम सोपं आहे ना. तुम्ही म्हणता आडून घ्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं, आडून जाऊन काय म्हणणार आहे तू? समजा आरक्षण देत नाही, इथं म्हण. समजा आडून जाऊन तू काय म्हणशील, आरक्षण देतो, मग व्यासपीठावर म्हण ना, तुला का रोग आला का? इतकं सोपं काम आहे. समाजाला तरी कळून दे. आडून गेलं ना, ते काय म्हणते लय झालं पैसे पदगी, मला दोन्ही नाही लागत. हा काय म्हणणं आहे तो, पैशाचा मला जमत नाही, पहिल्यापासून कर्जच आहे माझ्यावर. आता नाही मागत कुणी, आता गेले. ज्याचे होते तेच माझ्या पुढे गाडी घेऊन पळत, आता मागत असतो वहिनी. हो, शाहीर साहेब पहिल्या दिवसापासून सोबत आहेत माझ्या. त्यांना अर्धे द्यायचं तर आम्ही अर्धे, नंतर म्हणलं की ते म्हणले गेले. नाही ते देता कुठून? पण समाजाचं काम करायची मात्र तळमळीने इच्छा होती. समाज उंचीवर न्यायचा. लहानपणापासून ते कोरलं होतं की आपण समाजाला द्यायचं. ठीक आहे, एवढ्या मोठ्या प्रवाहात आता काही नाराज होणारच आहेत, काही सोबत राहणार आहेत, काही जाणारच आहेत, त्याला नाविलाज आहे. सगळ्यांना सारखं माझ्या जागेवर जरी आलात ना तुम्ही नाही करू शकणार. तुम्हाला वाटत असेल
या जागेवर येऊन बघा तुम्ही सुद्धा सगळ्याची मनधरणी नाही करू शकत. मी तर लय घाण घाण घोडे खातो, तुम्हाला काय माहिती. 9च्या पुढे बिगर शीचा फोनच नाही. एकदा जर त्यांनी टाकली ना दी ते मला ओळखी देत, नुसतं नाव तर सांगतो लगेच त्यालाच सुरू करतात घोडे. तो का मालक झाला का, इतके दिवस आम्ही कशाला घासली, मग झालं सुरू. तुम्हाला हात जोडून सांगतो इथं बसलेल्या सगळ्यांना, माझं काही ऐकू नका, पण एक गोष्ट ऐका, आयुष्यभर ऋणी राहणार मी तुमचं. तुम्हाला खाली मान घालावं लागेल असं एक पाऊल उचलणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला. पण माझी एक गोष्ट ऐका, पहिलं तुम्ही सगळेजण पहिली दारू सोडून द्या. समाजाचं एवढं वाटोळ होतं त्या दारूमुळं, तुम्ही एका ठोक्यात 2-3 खाली पाडीता, इतकी ताकद तुमच्या अंगात. पण पेलं ना तुम्हाला कसलं वरगडून जाईल. समाजाचा घात होतो, कुटुंब उघड्यावर पडतं. तुम्हाला माहिती का काय परिस्थिती होती. तुमचं पोरगा किंवा पोरगी जर बाहेर कॉलेजला कुठे शिकत असले ना, तुम्ही जर दारू पिऊन मोटरसायकलवर पडले किंवा कुठं गटारात पडले, तर तुमच्या पोरीला तिची मैत्रीण म्हणती तो पप्पा दारू पिऊन पडले. तुम्हाला माहित नाही तिला वेदना किती, तिला खाली मान घालून चालावं लागतं तेवढे एका शब्दासाठी. तुम्ही कधी गाड्यावर पडलात, गटारात पडलात, तर ते तुमचं पोरग जिथं शिकतंय त्याच्या मित्राला माहित होतं. ते मित्र म्हणतो अरे तुझ्या बापाचा हात मोडलाय, ते दारू पिऊन पडले. त्या पोराचं काहीच कापल्यासारखं होतं, जरा लांब धरा तुम्ही. तुम्ही दारूपासून लांब जा पहिले. तुम्ही दारू सोडली ना, समाजच प्रगतीवर गेला. अरे इतका धाक आहे, सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा येईल, लेकरा बाळाला घरी येईपर्यंत टेन्शन असतं. फक्त दारू सोडा, समाज सुधारला. बऱ्याच दारू सोडल्यात मी आता. इथं पेत कुणी आता इतकं विचारलं तुम्ही काय हा म्हणता. मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो, आवाज येतो तुम्हाला. हे जर दारू पेले ना, मला हळूच अंतरवाली देऊन सांगा यांचा असा मिठोबा काढी दो ना, मी निरोप मायापर्यंत येऊ द्या. दुसरं एक काम करा, बांध फोडायचे कमी करा. असे बांध फोडीत घेण्या देण्याची एकामेकाची 5-5 पिढ्या झाल्या आपले लोक बोलवत राहू एकामेकाला. तुम्ही जरा कमी शहाणे व्हायना. लोकांनी आपली नसवय केली. ही जात रागीत आहे, हिला थोडा मोठ्यापणा देऊन जर भडकेलं ना, हे तराला लागत. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आपण आपल्यात बांधा फोडायचे कमी करा. 1-1 फूट सोडून द्या, काय होत नाही. आपल्याला आपल्यात बदल करावाच लागणार आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. कुणी कुणाचं नाही सिद्ध झालं या 2 वर्षात. ज्यांना आपण आपले म्हणत होतो ना, ते आपल्या विरोधात गेले. आरक्षण नाही पाहिजे म्हणते, मिळून देऊ नका, आमच्यात नको. तो यात नाही, कोणाच जातो मग यावेळेला एवढं दर्पण ते जास्त नाही बोलत. काल काय बोललाय जाऊन नाही, ते जास्त बोलत नाहीत. पण ते म्हणतात ते लई पातळी सोडून बोलत आहेत असं म्हणतो. खूप छान बोलत नाहीत ते पातळी सोडून बोलतात. म्हणलं तसंच असतं मग आपल्या पातळ्या आणि फातळ्या काही नसतं आपल्यापेक्षा. हा, तुला अडपडायचं कोणी सांगितलं? हिंदू आहे ना आपण, किती सोपं गणित आहे. हिंदू आहे, तुम्हाला हिंदू जगवायचा, हिंदू मोठा करायचा. आम्ही हिंदू आहे ना, आरक्षण देताना हिंदूच विरोध करतोय आम्हाला. आणि जे आमचा शत्रू आहे तो पाणी वाटितोय, केळं वाटितोय. ही रिअल परिस्थिती आहे. तुम्हाला सत्य मानावं लागणार आहे, नाकारून नाही चालणार. ज्यांना आपण आपले म्हणत होतो ते आपल्या पोरांच्या मूर्ती पाडायला लागले. आरक्षण मिळवून द्यायला तयार नाही. सगळ्यांनी फळीत तयार केली. आता ते एवढ्या 150 जणांची केली जाऊन. का? मला विरोध करायसाठी. तो 150 येऊन दे, नाही तर 500 येऊन दे, नाही पालथी पाडली ना त्याला खानदान नाही सांगणार. किती काय येऊ दे,
गेलो आरक्षणात आम्ही, तू कशाला मराठी नाराज? उलट त्या लेवलेवाल्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आपण विरोध केला तरी मराठी आरक्षणात गेले, त्याच्यापेक्षा कशाला नाराज अंगावर घ्यायची? मिळू द्या. राहिले तेच किती का? आता 7-8% राहिले. ते किती राहिले ते मी आता घालणारच. 29 ऑगस्टला मराठी आरक्षणात गेले म्हणजे गेले. आता एक 2-3 कामं सांगतो, तेवढे करा. एकाने गप बसायचं नाही. पहिलं काम, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ 1000 नंबर आहे. मोबाईल मध्ये आहेत का नाहीत? त्याच्यात 500 तर मराठीचे असतील. रोज एक दणका उठवायचा. प्रत्येकाने फक्त फोन करायचे एकमेकाला, मी मुंबईत चाललोय, तू चल. किती सोपं गणित आहे. एखाद्या माणसाला जर 5-50 फोन आले, तो सकाळी फोन करून तुम्हाला म्हणणार, तू पाय पडतो मला फोन न करू. 100 फोन आले आता बोल, मुंबईला येतो आपण, फोन करू नको. दुसरं काम, हे लय महत्वाचं आहे. मराठा समाजातले, गावातले सगळे, राज्यभरातले ग्रामपंचायत सदस्याला सांगायचं मुंबईला चल. सरपंच, माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी आजी सभापती, महापौर, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांना सगळ्यांना फोन करायचे, सांगायचं मुंबईला चल. तेव्हा नका येऊ द्या. तेव्हा नाही आला तरी हरकत नाही. तुमचा प्रामाणिकपणानं तुम्ही जबाबदारीनं तेवढं काम करा. कारण त्याला निवडून आणताना आपले माणसं रात्रंदिवस डोळे फोडीत. तो मोठा होतो निवडून येऊन, त्याचे पोरं मोठे होते, आपण भिकायला लागतो. त्याला एकच सांगा, आता महे लेकरं, माझ्या समाजाचे लेकरं मोठे होणार आहेत, फक्त मुंबईला आमच्या संघ चल. आणि तो जर नाही आला तुम्ही त्याला काही बोलू नका. आपल्याला फक्त सांगा घेऊन नव्हता, त्याचा बाजार उठेलच म्हणून समजत नाही, पाळणार. तुम्ही डोळ्यावर येऊ नका, काही करू नका. प्रत्येक गल्लीत 5-50-100 कोणा मतदान आहे. लय झालं त्याला पाडाल तेवढं. हे तुम्हाला करावंच लागणार. आणि तिसरं काम, प्रत्येकानं संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक घर एक गाडी काढायची, जे काढायची हवी. जी गाडी असेल ते ट्रॅक्टर, टेम्पो, रिक्षा, जीप, काय असेल, मोटरसायकल, सगळं काढा. पर्याय, समाजाला खरं बोला. समाजाला खरं बोला. समाज येतो. समाजाला पर्याय खुले करून द्या. समाजाला सांगा, ज्याला मुंबईला यायचं ते 10-15 दिवसात तयारीने चाल. आणि ज्याला यायचं नाही त्यांनी फक्त आम्हाला मुंबईपर्यंत सोडायला आणि तुम्ही वापस या, असं म्हणलं समाज येतो. आपण जर म्हणलं ना आमचं मुंबई चला, ते म्हणजे 10-15 दिवस गुंतून पडायला लागून भाऊ तिकडे. सोपं काम. वापस या म्हणलं ते म्हणजे हा वापस या म्हणलं येतोच मग मुंबईपर्यंत आम्ही. आणि चौथं काम, संभाजीनगर जिल्ह्यातले जेवढे मास्तर आहेत, डॉक्टर आणि वकील, यांच्या पुऱ्याच्या गाड्या ह्यावेळेस बाहेर काढायच्या. यांजो गाड्या आहेत, फक्त बाहेर येत नाहीत काही जणांच्या. यांच्यात आणखीन एक राजकारणी श्रीमंत मराठा, 4 लोकांच्या गाड्या बाहेर नाही. कावळे हागू नये म्हणून झाकून होती त्याशी. एवढ्या वेळेस त्यांच्या बाहेर काढायला सांगायचं. ते सगळी मदत करतात आपल्याला, सगळं सहकार्य करतात, फक्त गाड्या बाहेर येत नाहीत. का बाहेर काढायचं त्याचं कारण सांगतो. 1 लाख मास्तर तास राज्यात, 1 लाख डॉक्टर, 1 लाख वकील, 3 लाख गाड्या यांच्याच झाल्या. नुसतं ड्रायव्हर खाली उतरलं तर 3 लाख होते. आणि त्याच्यात 4-4, 5-5 बसल्यावर 10 लाख पब्लिक त्यांची एकटीचीच झाली. आपल्या जवळ वस्तू असून तिचा वापर नाही करत आपण. गरीबाच्या लेकरं ट्रकाला लावते, ट्रॅक्टरला लटकत, कुंकडं डीजे लावते, जाते. आमचं म्हणणं आहे, तुम्ही महत्वाचा घटक आहे यावेळेस. सगळे नोकरदार, पोलीसमध्ये असेल, तहसीलदार तहसीलमध्ये असेल, आरोग्यात असेल, रेल्वेत असेल, कर्मचारी वर्ग जेवढा असेल ना, तुम्ही तुमच्या ड्युटीवर थांबा. तुम्ही आमच्याकडे गाडी देऊ नका, पण तुमचे चुलते, पुतणे, मेहुणे, सासरे बसून कोण मुंबईला पाठवा. आणि ते आपल्याकडे देत नाही.
आणि त्यांनी देऊ पण नाही, आपण ते अपेक्षा बी नाही करीत, कारण ते बुद्धिजीवी वर्ग आहे आपल्यातला. ते आपल्याजवळ देतं नाही तर, आणि त्यांचे काही चूक नाही, आपण कुठं खरकून आणतो गाडी नेली, त्यामुळे ते देतं नाही, आपण धोरणात हानीत नाही, तर आपण स्टेअरिंग सोडून देऊन राम राम बघतो. त्यामुळे ते आपल्याला देतं नाहीत, आमच्या हातात देऊ दे नका बाबा म्हणा तुम्ही, पण तुमचे पाहुणे रावळे मित्र तुम्ही मुंबईला पाठवा, मग ते पाठवते. इतकी संख्या आहे आपली, आणि यावेळेस असे लईच मुंबई लोक येणार आहेत. मी आता अंदाजा घेऊन आलोय पश्चिम महाराष्ट्राचा, विदर्भाचा, मराठवाड्याचा तर चॅलेंजच नाही त्याला. इतके लोक येणार आहेत ना, फक्त निवेदन तुम्ही व्यवस्थित करा. प्रत्येकाला एक घरी एक गाडी सांगा, सोडून मुंबईला म्हणा, आरक्षणच भेटलं, टेन्शनच घ्यायची गरज नाही कसलंच. डॉक्टर वकील यांना पण सांगा की तुम्ही तुमच्या गाड्या तिकडे घ्या म्हणून, तुम्ही फोन करा ना. ज्याला बाहेर फिरायची भीती वाटते, राजकीय नेत्याचा काही त्रास असला तुम्हाला सांगा बरं का, कुणी लपवून ठेवू नका. संभाजीनगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, एखादा राजकीय नेता, मंत्री, खासदार, आमदार जर म्हणत असला मोर्चाला जाऊ नको किंवा हळूच फोन करून त्याचा कार्यकर्ता सांगत असले तर मला सांगा, त्याच्या दुकानाचं कुलूप लावायची जबाबदारी माझी. आणि तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या, त्याला मी नीट करतो, पण तसं शक्यतो नाहीये. मला वाटतं तसं होणार नाही, कारण सगळे आता जागे झालेत. सत्ता असली म्हणून काय झालं, सत्ता आहे म्हणून का पोराचं पोरीचं शिक्षण मोफत होत नाही, पोरा पोरीला नोकरी लागत नाही. सत्ता असली तरी आरक्षणाचीच गरज आहे. मुंबईला सगळी तयारी केली आपण, यावेळेस सगळे बाबा लावलेत, नामवंत बाबा घेतले शहीर साहेबांनी कीर्तनाला, संध्याकाळी कीर्तन आहे, नामवंत गायक आणले, वाजणारे बी आणलेत, नामवंत धडाधड चालणारे यावेळी मुंबई. शाहीर बी जबरदस्त आणले, दुपारच्याला शाहीर, तिसरा पारच्याला संगीत भजन, असे गायक आणले डेंजर. ना तुम्ही फोटो बघितला, आता आम्ही व्हायरल करणार आहेत ते पॉम्पलेट. तुम्ही म्हणता मग डेंजर आणले हो, येईल लाखाच्या सुपाऱ्या त्यांच्या, त्यांना सांगितलं 8 आना बी देणार नाही, ते म्हणले फुकट, ते बी म्हणले फुकट. शाहीर आणले, संगीत भजने, कीर्तन ठुलेत मोठमोठ्या बाबांचे, जे टीव्हीवर बाबा होते तेच बाबा. एका फोन मध्ये ते बिचारे म्हणले आपला फुकट बघ, डीजे सुद्धा देऊ नका, फक्त त्यांची एक 8 आहे. ते म्हणले कीर्तन मह आहे. त्या दिवशी पोराला म्हणा मला 8 येऊन देणे, ते मला त्याचे ढकलू, होय तिकडे बाबा काय माहित नाही, चाल सरक मागे, केवढी फक्त एक 8 घातली, आम्हाला मध्ये येऊन द्या. म्हणलं हा नाही, ते आम्ही सांभाळतो. ज्याला कीर्तन ऐकायचं कीर्तन ऐका, ज्याला भजन ऐकायचं त्याने भजन ऐका, ज्याला शाहिरी आवडते त्याने शाहिरी जबरदस्त पोवाडे ऐका, आणि ज्याला काहीच आवडत नाही त्याने आपण आपल्या गाडीला डीजे घेतलेले, चलून धंगाड तुपल्या कडे तिकडे काय करतो मग आता, तुपला दंगांचं आता मी काय करू, आता ते ऐकतच नाहीत म्हणलं, तुपल्या एका कोपऱ्यात चलून तिकडे गोटे गाटे, तिकडे गोटे बी अवघड आहेत. असे मुंबई असे गोटे, बसता आहे ना त्याच्यावर धड उठता आहे ना. ह्या बारे ना दिलंच ना चॅलेंज, देवेंद्र फडणवीस चॅलेंज दिलंच ना, काही बोललो का मी त्याला, त्यांना म्हणतो त्यांना साहेब, ते साहेब म्हणतो काय करता मग आता. मी मीडियावाल्याचा खरंच सांगतो, मला सन्मान करतो, कारण 2 वर्ष झालं त्यांनी मराठीचा मुद्दा असा लावून धरला म्हणून. मी लाईव्ह होतो आणि त्या लाईव्ह मध्ये ते म्हणले, ते मुख्यमंत्री प्रमुख माणूस, त्याला नका बोलू बा, आर तुर चांगलं बोला. बरं म्हणलं चांगलं बोलू, एवढं बरं काय आता, आपण नाही का बैलाला समजा पेंड नेतो, पेंडात मीठ बी टाकायला कथा होती, बैल पेंड खातो, सगळी नाही तर खात नाही, नुसता जी बोली तो अशी. जाऊ द्या बाबा म्हणलं, ऐकायला लागतं का, मोठा माणूस होता, काय करता मग त्याला, आता मोठा आहे म्हणलं, मोठात नाही मा एवढाच असेल समजा देऊ, पण मोठा तर मोठा काय त्याला, मोठा काय त्याला, मराठी काय लहान आहे का, मराठीनेच बसले त्या खुर्चीवर. आणि मी मुख्यमंत्री पदाला बोलत नाही, अरे मला लय अक्कल आहे, काही काहीला मी येडा वाटतो, येडा तर येडा, 3 कोटी आत घातले मी येडेनी, येडा तर येडा. देवेंद्र फडणवीस सोडून मला कोणीच येडं म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतो लय बेकार रसायन, तो मला नाही कळायचं. मी मुख्यमंत्री पदाला बोलतच नाही, मुख्यमंत्री पदाचा सन्मान आहे,
आम्ही त्याला म्हणतोय, त्याचा त्याचा काय संबंध? तरी पण सांगतो, त्यांनी अधिवेशन घेतलं गोव्यात, सत्ता दिली मराठी, म्हणे मी ओबीसी साठी लढणार, आणि मग मराठीसाठी कोण लढणार? आम्ही का नुसते मतदान ठोकायला येतो तुला? पॉम्पलेटचं किओ प्रचार करण, सभाला लोक धरून आण, त्यांना संध्याकाळी जे जे लागतं ते जे दी, एवढेच कामाचे का आम्ही? तुला लाल देवा आला गुतिलीत आमचे पोरं, एवढ्यासाठीच आहे का आमचा जन्म मराठ्याचा? आमच्यासाठी नाही लढणार. आणि तो शब्द इतका परफेक्ट मराठ्यात जाऊन बसला. मराठे त्या दिवसापासून भाजपमधले खवळे डायरेक्ट माझ्याकडे आले, जाऊ दे सांगत होते आयला जे होईल ते होईल. ते आले अंतरवाले तर मला म्हणले, पाटील ना आमचे पोरं पोरी आम्हाला शाप देणार आहे, सरकार असून पप्पा मम्मी आम्हाला आरक्षण नाही, शिकायचं अवघड झालंय, वाटोळं व्हायला लागलं आपलं. बोललायच ना त्यो, आम्ही बैठकाला कमी दिसू, कारण ते इतकं खुनशी म्हणे. आमच्या कुणाचे 5 लाखाचे 10 लाखाचे 20 लाखाचे काम आहे, ते दिलं तिथे. त्याच्यामुळे आम्ही इथं दिसणार नाही, पण मुंबईत 100% ह्यावेळी दिसू लागले करायला. दुसऱ्या दिवशी कोणा गप बसायचं तर मीडियावाल्यांनी विचारलं, मराठे मुंबईत येणार आहे. त्यांनी सांगितलं पोलिस बघून घेते, खवळले मराठीचे पोरं. काय बघून घेते, काय बक्षीस बघायचंच या बाईनं, हो दे काय व्हायचं, चल काय करणार त्याला, कसं वागायचं. माग सरकत तर लेकराचं वाटलं होतं आमच्या, पुढे होतं तर तू हल्ला करतोय. तो का आमचा शत्रू आहे का वैरी आहे? तुझ्या आईला आधी नाही बोललो आम्ही, आधी आमच्या आईवर हल्ला केला तू. तुझ्या आईला आम्ही आधी नाही बोललो, तुझ्या सरकारला नाही, तुझ्या पक्षाला नाही, आमच्या आया बहिणीच्या डोक्यात तू फोडले आधी. तेव्हाच आम्ही बोललो तुझ्या घरातल्याला इज्जत आहे आणि आमच्या आईला इज्जत नाही काय? आमची माया माऊली राबराब राबतीन, देशाला पोटभर धान्य देती, तिच्या डोक्यात आणि छातीत तुम्ही गोळ्या घालणार. आत्ता गोळ्या निघत नाहीत. काल आम्ही एक पोरग पाठवलं इथं गॅलक्सीमध्ये, त्याच्या हाताच्या मासाला अशी एवढ्याच्या त्या मासात त्या गोळ्या चिटकून बसल्यात. दोन्ही हाताने बोंबलताय ते पोरगा फडणवीस साहेब. तुम्हाला काय होतं बोलायला? यज्ञ माझ्या समाजाला आत्महत्यामुळे पोरं आणि पोरी करतात मराठीचे. जोर दाखवायचा नाही, पोलीस असं करतील तसं करतील, झालं ते एकदा. आता आता आमच्या डोळ्यातलं पाणी नाही थांबत. हे इथं बसतील ते वाड्याच्या बाहेर कधी बायको निघली नाही, नाक तुटून गेलं तिथं नाक. देवेंद्र फडणवीस दुसरं बसावं लागलं, लेकराचं कल्याण होईल म्हणून आमची माऊली त्या अंतरवालीत येऊन बसली आणि तुम्ही हल्ला करता. अरे 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली इथं, तर इकडच्या बाजूने निघाली. काय म्हणलं असेल त्या लेकीचा जीव? आणि तू पाळलेले कुत्रे ते मंत्री आणि आमदार म्हणतात आया बहिणीला बोलला. अरे आमच्या आई बहीण नाही काय? तुला तुझ्या नेत्याची पोरगी वाटती, बायको वाटती, आणि नेत्याची आई तुला आई वाटती. आमची मराठीची आई तुला आई नाही वाटत. मराठ्यांना मी जाहीर सांगतो, मी नाही अन्याय सहन करू शकत. जातो आणावला दे, कमाला नाही आलो, पैसे कमाला पद कमाला नाही आलो मी. हमेशाच माझ्या जातीवर छळ केलाय, हमेशाच अन्याय केलाय. अरे आठव्या राज्यात मराठी असून नुसतं मारत खायचे गावनी. अरे चुकतं दाखवा,
खाली मान घालून वापस येईल जर चूक असली तर. लेकराच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने जातो. तुम्ही म्हणणार मुंबईत येऊ नको, वा मराठ्यांनो सावध व्हा. असा न्याय जर तुमच्या पदरात पडणार असलात आणि तुम्ही असाल खानदानी जातवान मराठी जर असताल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांनी मुंबईत घुसायचा. लोकशाही तोडून काम नाही करत. कधी आयुष्यात लोकशाही तोडून शिवणार सुद्धा नाही. तुम्हालाही माझं जाहीरपणानं संभाजीनगरमधून आव्हान आहे, कुणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. तुम्ही फक्त शांततेत मुंबईला चला. आपल्या शेजारी जरी जाळपोळ केली ना, डुकून सुद्धा बघायचं नाही. 5 फुटावर आपल्यापासून जाळपोळ दगडफेक झाली, डुकून सुद्धा बघायचं नाही. सरळ चालायचं. ती उद्योग तू भगवान तिला फडणवीस आणि ते पोलीस हे डाव करू शकते. सावध व्हा. हे माझ्या नावाच्या घोषणा देऊ शकते. देवेंद्र फडणवीसला सुद्धा शा देऊ शकते. देवेंद्र फडणवीस तशी टोळी पाठवू शकतो. हे ऐकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या घोषणा देऊ शकते आणि सरकार ऐकत नाही म्हणून दगडफेक सुद्धा करू शकते. डायरेक्ट उचलून पोलिसाच्या गाडीत तळ टाकायचं. तुम्ही फक्त शांततेत मुंबईत बसा. यांच्या छातीवर पाय देऊन मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण आणतो. तुम्ही खुन्नास नाही देऊ शकत. माझ्या समाजाच्या लेकराशी खुनशील वागायचं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला आव्हान आहे, जातीच्या बाजूने उभे राहा. समाजाच्या लेकराच्या समोर देवेंद्र फडणवीस जाणून संकट उभा करतोय. शांततेत मुंबईत जायला रोखलं जात असेल तर याचा अर्थ असा होतोय मराठा यांना मोठा होऊ द्यायचा नाही आणि आपण पण मांडा. आता आरक्षण घेऊनच मुंबई सोडायची. गुलाल मराठ्यावर फेकायचा, सोडायचं नाही. येऊ दे कोण अडवायचे बघू. जर राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो, आमदार मंत्री खासदार यांना सुद्धा सांगतो, माझ्या मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी जरी डोसली ना, महाराष्ट्रात एकाही मंत्र्याची आमदाराची गाडी फिरून द्यायची नाही. पांदण रस्ता सुद्धा राज्यातला सुरू नाही राहिला पाहिजे. राज्यातलं आंदोलन सुद्धा शांततेत, पण हागणं मुतणं बंद. मुंबईत मी बघतो कोणात किती दम आहे ना, ह्या बारीने मला पण बघायचं. शांततेतला उपोषण करू देणार. वारी नियत लागू देणारा तुम्हाला एक शब्द त्याचे. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय मी. जीव पणाला लावलाय. समाजाच्या लेकरावर कधी आत्महत्या करायची पाळी येऊ नये. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याला आयुष्याची भाकरी द्यायची म्हणून झुंजतोय. रक्त जातो, उपाशी तापास राहतो या लेकरासाठी. मायबाप मराठ्यांनो, कधी मरण मला माहित नाही. मी खोटा बोलत नाही. मी तुमचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, पण माझ्या समाजाला आणि जातीला जिंकू लागा एवढीच हात जोडून विनंती माझी तुम्हाला. पर्याय नाहीये. समाजाच्या पोराचा आक्रोश आहे. समाजाच्या पोरांना आता कुठं वाटतंय आरक्षण मिळालं तर आम्ही मोठे होऊ, आमच्या पोरी मोठ्या होत्या, आमचाही संसार सुखी होईल, लेकरं समाधानानं सुखानं जगतील, आरक्षणाशिवाय नाही जगणार.
तुम्हाला शेतीला जोड लेकर व्यवसायात आणि नोकरीत असले पाहिजे. देवेंद्र फडणवीसला जाहीरपणाने सांगतो, साहेब आडवायच्या भानगडीत नका पडू. मागचा आम्ही विसरलो नाही. झालं ते झालं. पुढे पुन्हा तसा डाव रचायचा प्रयत्न करू नका. बेकार मुश्किल होईल. या मराठ्यांच्या ज्वालामुखीला हात लावू नका. खाक होता खाक. राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल तुमचं. पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या काळजाला हात घालू नका. शेवटी मराठ्यांना तुमच्यापेक्षा लेकरं बाळा आमच्यासाठी महत्वाचे आहेत. सत्ता येत राहील जात राहील. तुम्ही निवडून येताल पडताल, पण एकदा माझ्या मराठ्यांच्या पोराबाळाचं शिक्षण आणि नोकरी जर गेली, आरक्षण केलं तर पुन्हा नाही मिळणार. लक्षात ठेवा मराठ्यांनो. म्हणून आता हटू नका. मिळेल त्या रस्त्यानं, मिळेल त्या वाहनानं तुम्ही मुंबईकडे चला. मुंगीला सुद्धा घुसता आला नाही पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईत घुसा. लाट उचल पाहिजे मराठ्यांची लाट. हा संघर्ष कोणासाठी? तुमच्या पोराबाळासाठी. इतका इमानदारीनं तुमच्या लेकराबाळासाठी लढतोय. हटत नाही. माझ्या हाडकाला सुद्धा शिराचे टाकल्यात. जागे व्हा. नांदेडमध्ये मला सलाम नाही लागली. मोठमोठाले मराठ्यांचे डॉक्टर आले. नाही सलाईन लावू शकले ते. 8 जागेवर टोचला, नाही सलाईन लागली. तुमच्या लेकरा बाळासाठी जगतोय आणि तुम्ही पक्ष आणि नेता म्हणत असणार तर लेकरांचं वाटोळं करू नका. माझे इतके हाल आहेत. ना रक्त राहिलं ना मांस. मला ते कमवायचं पण नाही. रक्त मांस कमवायचं नाही, ताकद कमवायची नाही. मला पैसे पद कमवायचे नाही. माझ्या समाजाचे लेकरं बाळा हे मला अधिकारी झालेले बघायचे आहेत. यासाठी रात्रंदिवस झटतो आणि जगतोय. तुम्ही कोणाची वाह करताय? जो तुमच्या पोराचा उपयोग करतं ते सरकार. सरकार कसं असावं? ज्याला समाजाच्या आक्रोशाची जाण असावी. गोरगरीब लोकांचं काय म्हणणं आहे? काय व्यथा आहेत, काय वेदना आहेत, त्याला सरकार म्हणलं जातं. जो जाणून घेतो. अरे माझ्या करोडो माय मावल्या, माझे करोडो समाजाचे लेकरा समाज बांधवावर रस्त्यावरती 2 वर्ष झालं. लाजा नसल्यासारखं बोलता. मुंबईत पोलीस बघतील. याला लोकशाही आणि सत्ता नाही म्हणायची. मगुरीच्या जोरावर यांना मराठे संपून टाकायचं. काय पाप केलंय माझ्या मराठ्यांच्या पोरानं? राज्य आणि देश उंचीवर नेण्याचं काम माझ्याच मराठा समाजाने केलाय. अरे झेलली आम्ही तलवारी. दुःख तुमच्या वाट्याला नाही येऊ दिलं आमच्या बापदाद्यांनी. आज आम्ही लढून मिळवतोय. तुम्हाला या नाही म्हणत. आमच्यात दम आहे. आमच्यात एकत्र यायचं आणि मिळवायचं सुद्धा. तुम्ही आडवी चाल टाकणार. देवेंद्र फडणवीसचं एकही षडयंत्र यशस्वी होऊ दिला नाही. पुढच्या काळात सुद्धा हे काही होऊ देणार नाही. तो शब्द आहे मराठ्याला. फक्त मुंबईत घुसा.
पर्याय नाहीये. इतकी देशाची खुंगाट देवेंद्र फडणवीस आमच्या विरोधात का बांधली? का रे बाबा? माझ्या समाजाच्या लेकरांनी तुझं काय केलं? माझ्या समाजाच्या नेत्याचं तुझ्याशी काही वैर असेल. देवेंद्र फडणवीस तुझा आणि माझंही वैर असाल. तुला काय करायचं मला कर. माझ्या समाजाच्या लेकराचा बळी घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? नाही बळी जाऊ देणार मी. कोणती सत्ता चालवता? ओबीसी मराठा वाद लावायचा, मराठे टंकर सोडायचे. अशी नीच विचाराची सत्ता चालून काय उपयोग नाही. इतका आकाश आणि इतका देश मराठ्यांचा देवेंद्र फडणवीस का करतोय? हक्काचं आरक्षण असून दिलं जात नाही. आम्हाला आगमोठं समजणार. वा, याला खपत नाहीये. मी इमानदारी लढतो. सगळ्यात मोठी सरकारची पोटदुखी आहे. त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकणारा लागतो आणि मी समाजाचं ऐकतो. इथंच ते माझ्या मागे लागले. काय चूक करतो मी? कुठलं चुकीचं पाऊल उचललं? अरे, आमचा जर अधिकारी झाला तिथं सस्पेंड होतो जाग्यावर, तिथंच तो रिटायर होतोय. नाही बढती त्याची. नाही आमचे लेकरं नोकऱ्याला लागत. इतकी मरमर कोणासाठी आहे? समाजाला आनंद आणि सुख मिळवून देण्यासाठी आहे. तुम्हाला उठावं लागणार आहे. वेळ आली तर समाजाचं संरक्षण सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे. तुम्हाला सगळ्याला स्वयंसेवक बनावं लागणार आहे. मराठ्यांच्या पोराला त्रास झाला. राज्यातल्या लाखो मायमावल्यांना मंत्री आमदारांच्या घराला येण्यात टाकावं लागणार आहे. झुंज सोपी समजू नका. एक जीवानं राहिल्याशिवाय विजय मिळवता येत नाही, विसरू नका. छत्रपतींनी आपल्याला इतिहास दिलाय, एक विचार दिलाय. विजय व्हायचं कसं? जी डाव वापरायची गरज पडत ती वापरायचा. पण सगळेजण एक जीवानं जर उठले, 70 वर्षातला न मिळणारा विजय मराठे 29 ऑगस्टला मराठ्यांच्या पदरात टाकू शकते. फक्त बाहेर पडा. काय नको तुमचं? तुम्हाला आयुष्यात काय मागितलं नाही, पुढे नाही मागणार. माझ्या समाजाच्या लेकरा बाळासाठी, लेकी बाळीसाठी रस्त्यावरती या म्हणतोय, मुंबईला या म्हणतोय. काय कमी नाही पडणार. तुम्हाला थोडाफार खड्डा पडला, देव कुठं भरून काढेल. पाऊस चांगला झालाय, पिकही चांगले आले. टाळू नका. पुन्हा एकदा या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मधून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, मुंबईत लोकशाही मार्गाने येणारे 27च्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. एकदा जर अंतरवाली सोडली पुन्हा ऐकत नसतो. पुन्हा एकदा तुम्हाला जाता जाता महत्वाचं सांगतो, घरात बसू नका. माझी जात हरू देऊ नका. तुम्हाला मला काही किंमत नाही. जातीला लई किंमत आहे, तिची प्रतिष्ठा वाढवा, काही करा, पण माझी जात हरू देऊ नका. घरातले मराठी लाखो करोडच्या संख्येने मुंबईकडे निघा.
कोणीही गैरहजर राहू नका आणि माझ्या समाजाच्या डोक्यावर आरक्षण मिळून गुलाल टाकू लागा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.